नंदुरबारमध्ये 20 फूट खोल दरीवर झाडाच्या फांदीवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। पुलाभावी विद्यार्थ्यांची ही कसरत, ही नुसती दृश्य पाहूनच छातीत धडकी भरतीये। ही लहानगी मुलं भर पावसात या ठिकाणी झाडाच्या फांदीवरून प्रवास करतायत। अतिशय भीषण असं वास्तव महाराष्ट्रातलं नंदुरबार मधला आपण पाहतोय। खाली 20 फूट खोल दरी आहे, झाडाच्या फांदीचा पूल करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि मुसळधार पाऊस सुरू आहे। निसरड खरं तर हा सगळा मार्ग होत असेल, खोड निसरड होत असेल आणि या ठिकाणावरूनच जीवघेणा प्रवास या लहानग्यांना करावा लागतोय। नंदुरबार अतिशय दुर्लक्षित असा हा परिसर। संबंधित खात्याचे मंत्री जर हा प्रवास पाहत असतील, जर ही दृश्य पाहत असतील, तर यावर मात्र लवकरात लवकर खरं तर तोडगा काढावा। आदिवासी विद्यार्थ्यांचा हा पुलाभावी जीवघेणा प्रवास आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मात्र यावर आता लवकरात लवकर तोडगा काढावा असं लोकशाही मराठी सुद्धा आवाहन करताय। संबंधितांना तातडीने आदेश देऊन या ठिकाणी पूल तातडीने उभारला जावा, इतकी माफक मागणी आहे। कारण जीवघेणा प्रवास, जीव मुठीत घेऊन अक्षरशः हा प्रवास सुरू आहे। उद्या जर या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का, हा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।